अनिकेत, तुला त्या वस्तू समूहामध्ये काही वस्तू दिसतात का? त्यांचं नाव काय आहे? हां, ठीक आहे. तर त्याच्यातल्या काही वस्तू घे आणि ते अ गटामध्ये ठेव. आणखी काही वस्तू घे आणि ब गटामध्ये ठेव. आता अ गटातल्या वस्तू मोज आणि त्याच्या खाली त्या वस्तू एवढी संख्या लिही. आता ब गटातल्या वस्तू मोज आणि तेवढी संख्या त्याच्या खाली लिही. आता प्रत्येक गटातली एक एक वस्तू घे आणि जोडा लाव. एकास एक जोडी लावून आता मला सांग, कोणत्या गटातनी वस्तू उरल्या? किती उरल्या? ब गटामध्ये किती वस्तू उरल्या? मग आता मला सांग, कोणत्या गटात जास्त आहे आणि कोणत्या गटातल्या वस्तू कमी आहेत? छान, टाळ्या वाजवा. तर मी तुला वस्तू समूह दिसतो, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ठीक आहे. आता त्याच्यामधल्या काही वस्तू घे आणि अ गटामध्ये ठेव. आता आणखीन वस्तू घे आणि ब गटामध्ये ठेव. आता अ गटातल्या वस्तू मोज आणि तेवढ्या संख्या त्या खाली लिही. 1 2 3 4 5 6 लिही. मग तेवढी संख्या त्याच्या खाली लिही. आता ब गटातल्या वस्तू मोज आणि त्या वस्तू एवढी संख्या त्याच्या खाली लिही. 1 2 3 4 आता अ गट आणि ब गटाला एक एक वस्तूंच्या जोड्या लाव. एकास एक अशा जोड्या लाव. ती काय करत आहे? आता मला सांग, कोणत्या गटातनी वस्तू उरल्या? कोणत्या गटातल्या वस्तू कमी झाल्या? छान. मग आता मला सांग बरं, कोणत्या गटातनी वस्तू जास्त आहे? कोणत्या गटामध्ये वस्तू कमी आहे? अ गटातनी वस्तू कशामुळे जास्त आहे? आणि ब गटामध्ये? अगदी बरोबर. मग कोणत्या गटामध्ये जास्त वस्तू आहेत? छान.